नमस्कार. श्री स्वामी समर्थ स्वामी आहेत या चॅनलवर आपले स्वागत आहे. स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करो एवढी स्वामींचरणी प्रार्थना. या 4 व्यक्तींच्या पाया पडल्याने आयुष्यात दुर्दैव येते. त्यामुळे या 4 व्यक्तींच्या पाया चुकूनही पडू नका, नाहीतर आयुष्यात कधीच यशस्वी होऊ शकणार नाही. कोणत्या व्यक्ती आहेत त्या व्यक्ती, कोणत्या व्यक्तीच्या पाया पडणे अशुभ असते हे आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. 1. कोणतीही वयस्कर व्यक्ती स्मशानभूमीतून आली असतील तर त्यांच्या पाया पडू नये, कारण स्मशानातून येणारा माणूस अशुद्ध मानला जातो. 2. मंदिरामध्ये कोणताही माणूस देवाची पूजा करण्यासाठी जात असतो त्यावेळी तो सामान्य असतो, त्यामुळे मंदिरात कुणी भेटले तरी पाया पडू नये. 3. झोपलेल्या माणसाच्या पाया पडू नये, कारण शास्त्रानुसार हे अशुभ मानले जाते. कारण शास्त्रानुसार झोपलेल्या माणसाच्या पाया पडणे म्हणजे मृत पावलेल्या व्यक्तीच्या पाया पडण्यासारखे असते, त्यामुळे खूप नुकसान होऊ शकते. 4. एखादी व्यक्ती जर देवपूजा करत असेल तर त्याच्या पाया पडू नये. त्यांची देवपूजा पूर्ण होईपर्यंत वाट पाहावी, नंतरच त्यांच्या पाया पडावे. पूजा करताना मध्येच त्यांच्या पाया पडू नये, त्यामुळे त्यांच्या पूजेमध्ये विघ्न येते आणि ते पूर्णपणे चुकीचे असते. 5. साधू संन्यासी यांच्या आपण पाया पडावे, पण त्यांना कधी आपल्या पाया पडू देऊ नये, कारण ते फक्त त्यांच्या गुरूंच्या पाया पडतात. 6. जावयाने सासऱ्याच्या पाया पडू नये. जावयाने सासऱ्याच्या पाया पडू नये असे म्हणतात, कारण पौराणिक कथेत शिवशंकरांनी आपले सासरे दक्ष यांची हत्या केली होती. 7. भाच्याने मामाच्या पाया पडू नये. भाच्याने मामाच्या पाया पडू नये हे कृष्ण कथेवरून सांगितले जाते, कारण कृष्णाने कंस मामाचा वध केला होता. 8. जेवताना पाया पडू नये. एखादी व्यक्ती जेवत असेल तर जेवताना पाया पडू नये. 9. प्रवासाला निघणाऱ्या व्यक्तींच्या पाया पडू नये. तसेच तुमच्याबरोबर प्रवासाला निघालेली व्यक्ती वयाने मोठी असली तरी तुमच्याबरोबर निघणार असेल तर त्यांना नमस्कार करू नका. 10. शत्रूला कधीच नमस्कार करू नका. आपल्या शत्रूला कधीच नमस्कार करू नये, कारण त्याच्या मनात कायम द्वेष असतो. आपले चांगले होऊ नये अशी त्यांची भावना असते, त्यामुळे त्यांच्या पाया पडल्याने आपल्यात नकारात्मक ऊर्जा येत असते. तो मनोमन आशीर्वाद ऐवजी शाप देतो, म्हणून शत्रूला कधीच नमस्कार करू नये. कोणाच्या पाया पडल्यामुळे भाग्य वाढते. 1. मोठी बहीण आणि आत्याच्या पाया पडल्यामुळे बुध ग्रह मजबूत होतो. 2. वयस्कर व्यक्तीच्या पाया पडल्यामुळे केतू ग्रह बलवान होतो. 3. वडिलांच्या पाया पडल्यामुळे सूर्य ग्रह मजबूत होतो. 4. काकी, आई, आजी, मावशी यांच्या पाया पडल्यामुळे चंद्रग्रह मजबूत होतो. 5. मोठ्या भावाच्या पाया पडल्यामुळे मंगळ ग्रह मजबूत होतो. 6. संत, गुरु आणि ब्राह्मणांच्या पाया पडल्यामुळे बृहस्पती ग्रह मजबूत होतो. 7. वहिनीच्या पाया पडल्यामुळे शुक्र ग्रह मजबूत होतो. 8. सासरच्या लोकांशी चांगले संबंध ठेवले तर राहू ग्रह मजबूत होतो. कोणाला ओलांडू नये. कोणत्याही प्राण्याला कधीही ओलांडून जाऊ नये. 2. अग्नीला चुकून सुद्धा कधी ओलांडू नये आणि कधी पाय लागू देऊ नये. 3. ज्या खुंट्याला किंवा दोऱ्याला गाय किंवा त्याचं वासरू बांधलेलं असते त्याला कधी ओलांडू नये. 4. केस, भस्म आणि अपवित्र वस्तूंना कधी ओलांडू नये. या 4 लोकांचे आपल्या घरी येणे शुभ असते. जर तुमची नणंद तुमच्या घरी येत असेल तर तुमच्या नंदेचं तुमच्या घरी येणं शुभ असतं, पण ती सारखी येऊन माहेरी राहत असेल तर ते चुकीचे आहे. माहेरी पाहुणचारासाठीच यावे. 2. तुमच्या घरी जर तुमचे जावई येत असतील तर जावयाची पावले तुमच्या घरासाठी अत्यंत शुभ असतात, पण जावयाने घर जावई होऊन राहू नये. 3. तुमच्याकडे वारंवार तुमचे भाचे येत असतील तर त्यांचे तुमच्या घरी येणे तुमच्यासाठी खूप भाग्याचे असते. 4. तुमच्या घरी कोणी संत, महापुरुष किंवा गुरुजन येत असतील तर त्यांची पावलं तुमच्यासाठी खूप शुभ असतात. कुमारी मुलींना कधीच पाया पडायला लावू नये. हिंदू धर्मात मुलींना देवीचे रूप मानले जाते. कुमारी मुली हे देवीचे रूप मानले जाते,
त्यामुळे त्यांच्याकडून पाया पडून घेऊ नये असे शास्त्र सांगते. कुमारी मुलींनी पायाला स्पर्श केल्याने माणूस पापाचा भागीदार बनू शकतो. हिंदू मान्यतेनुसार मामा आणि मामीने त्यांच्या भाच्या आणि भाचीला त्यांच्या पायाला स्पर्श करून देऊ नये. तर या गोष्टींचे काही आपण पालन केले तर आपले आयुष्य हे सुखमय होते.